जुन्नर तालुक्यातील नारायणगाव या ठिकाणी आहे। माझ्यासोबत आहे सचिन तोडकर, न्यूज 18चे पत्रकार आहेत। गेले काही दिवसांपासून त्यांनी सातत्याने बोगस कामगार नोंदणीच्या मेळाव्याच्या बातम्या दाखवलेल्या होत्या आणि समाजातून यावर तीव्र संतापाची लाट देखील आलेली होती। अशातच आज नारायणगाव या ठिकाणी कामगार नोंदणीचा मेळावा देखील आयोजित करण्यात आलेला होता। 500 ते 700 लोकांची त्या ठिकाणी उपस्थिती होती। त्या कार्यक्रमात नक्की कशा पद्धतीचं हे बोगस कामगार नोंदणी केली जाते याचं वृत्तांचा आढावा यासाठी गेले होते आणि नंतर एक व्हिडिओ प्रसारित झाला की त्याच्यामध्ये त्यांच्या गाडीची काच फोडण्यात आलेली आहे आणि त्यांना मारहाण करण्याचा देखील प्रयत्न झालेला आहे। इतर काही पत्रकार होते त्यांचे सुद्धा मोबाईल हिसकावून घ्यायचा आणि गाडीला घेराव टाकून गाडी अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता। तोडकर साहेब, तर काय सांगाल तुम्ही? आता तुम्ही सकाळी गेला होता तिथं नारायणगावला, ही माहिती कशी मिळाली तर कॅम्प होणार म्हणून? ज्यांनी हा कॅम्प आयोजित केला होता त्यांनी व्हॉट्सअपवरती एक मेसेज प्रसारित केला होता की नारायणगाव या ठिकाणी आज बायोमेट्रिकचा म्हणजे ज्या कामगारांना भांड्यांचं लाभ हवा आहे त्यांच्यासाठी आज हे घ्यावं काय बायोमेट्रिकचा साठी आज कॅम्प आयोजित केला होता असा व्हॉट्सअप मेसेज त्यांनी व्हायरल केला होता। तो व्हॉट्सअप मेसेज माझ्यापर्यंत आला। मग तो ॲक्च्युली आपण गेली 2 दिवस याच्यावरती हा विषय मांडतोय चॅनलवरती की कशा पद्धतीने ह्या नोंदणीमध्ये भ्रष्टाचार आहे हा विषय आपण मांडतोय आणि खाजगी एजंटाचा कसा सुसवाट आहे हा विषय पण आपण मांडतोय। तर त्या अनुषंगाने हा नक्की काय कॅम्प आहे हे पाहण्यासाठी मी आलो। तिथं मला तो कॅम्प जाणवला। बाहेर काही लोक बसली होती जी सगळी ताकडी होती, त्यांचं बायोमेट्रिक नोंदणी करून घेतली नव्हती, त्यांच्या मी बातम्या घेतल्या, त्यांच्या बाईट घेतल्या आणि त्यातून ज्या एजंटाच्या विरोधात मी लढतोय त्या एजंटांनी चिडून माझ्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मला आरेवारी करण्याचा प्रयत्न केला। मारहाण काय झाली नाही, माझ्या गाडीवरती एक दगड टाकला, माझ्या गाडीची काच पडली। नक्कीच तुम्ही 2-3 दिवसापासून बातम्या करता ह्या योजनेमध्ये घोटाळा होतोय असं तुम्ही त्या बातम्यातून सांगत आहेत, बातम्यामध्ये निवेदक देखील तेच सांगताय। नक्की कशा पद्धतीचा घोटाळा होतो? जी बांधकाम कल्याणकारी मंडळाची अधिकृत साईट आहे त्या अधिकृत साईटवरती 1 रुपयात बांधकाम कामगाराची नोंदणी व्हावी असे स्पष्ट उल्लेख आहेत। असं असताना अख्ख्या पुणे जिल्ह्यामध्येच ह्या नोंदणी करताना महिलांकडनं किंवा बांधकाम कामगारांकडनं 1000 ते 1200 रुपये घेतले जात आहेत। त्याचबरोबर जे भांड्यांचा लाभ आहे तो भांड्याचा लाभ मिळवून देण्यासाठी 1500 रुपये घेतले जात आहेत। त्याच्यावर मी आवाज उठवतो आहे आणि याच्यामुळं जर काही खाजगी एजंट कोण असतील त्यांना जर काही त्रास होणार असेल तर त्यांनी माझ्यावरती हल्ला केला काय, 1 हल्ला केला काय, 2 हल्ला केला काय, जी बाजू मी मांडतो आहे सर्वसामान्यांना 1 रुपयामध्ये ही योजना मिळाली पाहिजे, त्याचे जर 1000 रुपये घेतले जातात हे चुकीचं आहे। चूक दाखवण्याचं मी काम करतो आहे, माझ्यावर हल्ला झाला तरी हे काम मी थांबवणार नाही। माझा कोणाही स्थानिक नागरिकांवरती किंवा ज्या महिलांचा हा कॅम्प रद्द झाला त्यांचा रोष मी समजू शकतो, माझा कोणावरतीही माझी काही तक्रार नाही। मात्र जे खाजगी एजंट आहेत त्यांनी माझ्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असा हल्ला केला तरी मी थांबणार। एकूणच नारायणगावमध्ये 7 ते 8 कार्यालय आहे, प्रत्येक कार्यालयाकडं 2-2, 2,500 हजार कर्मचाऱ्यांची नोंदणी झालेली आहे। मग जर समजा 15 ते 20 हजार कर्मचारी जर एका गावामध्ये असतील तर मग पश्चिम बंगालहून बांधकाम कामगार का मागावं लागतात? साहेब हा विषय माझा नाही, हा विषय बांधकाम कल्याण आयुक्तांचा विषय आहे। हा विषय तुम्ही कृपया बांधकाम कल्याण आयुक्तांना विचारलं बरोबर। साहेब, तुम्ही आज तिथं त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर काय घडलं? मला असं कळलं होतं की इथं बायोमेट्रिक घेणार आहे। ज्यावेळेस मी गेलो तर त्यावेळेस त्यांनी आम्ही आल्याचं त्याच्या कदाचित लक्षात आलं असेल, तिथं जो कॅम्प चालू होता त्याच्यानंतर तिथं बायोमेट्रिक नव्हतं। मी काही त्यांना डिस्टर्ब केलं नाही, मी त्यांच्यासोबत चर्चा केली, ऑन कॅमेरा चर्चा केली आणि मी तिथून निघून गेलो। मला असं कळलं की 12 वाजता बायोमेट्रिकची टीम येणार आहे। मग मी 12 वाजता बायोमेट्रिक आहे का ते पाहायला गेलो तर बायोमेट्रिक नव्हतं। मी बाहेर जातो, बाहेर काही लोक बसले होते, ते ज्यांनी याच्यावरती आक्षेप घेतला का आम्हाला 8 वाजता बोलवलं आहे, बायोमेट्रिकसाठी बोलवलं आहे आणि आमचं बायोमेट्रिक घेतलेलं नाही। त्यामुळे मग मी त्यांना विचारलं की काय प्रकार बायोमेट्रिकला बोलवलं आहे आम्हाला, आमच्याकडे मेसेज आहेत, त्यांनी त्यांच्या मोबाईल मेसेज दाखवले। मग मी त्याच्या बाईट घेतल्या तर बाबा इथं बायोमेट्रिकचा कॅम्प होता। मग त्यांनी ज्यावेळेस बाईट दिला त्यावेळेस मग ही जी काही खाजगी एजंट लॉबी असेल ती चौथाळी, त्यांनी काही लोक माझ्या अंगावर सोडली। ती लोकं कोण होती हे मला माहीत नाही, ती सगळी अननोन होती। हा जो काही प्रकार आहे हा जे खाजगी एजंट ह्या योजनेत सहभागी आहेत ज्यांची दुकानदारी कदाचित माझ्या बातम्यांवर बंद पडला असेल त्या खाजगी एजंट लोकांचाच हा सगळा उपद्व्याप आहे। त्यांनी माझ्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण अशा बेड हल्ल्याला मी घाबरत नाही। हल्ला झाला तरी जनतेला न्याय देण्याचं माझं काम चालू आहे। ज्या सर्वसामान्य बांधकाम मजूर आहेत त्यांना 1 रुपयात ही योजना मिळावी ही मागणी मी सध्या लावून धरली आणि इथून पुढेही ही मागणी मी लावून धरण्याचा प्रयत्न करेन। त्याचबरोबर शिष्यवृत्तीमध्ये ज्यांनी पैसे खाण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्याबद्दलही आपण आवाज उठवला आहे, तर ही पण काही प्रकरणं भविष्यात उघड होतील।
तिथं तुमच्या काही महिलांनी असा आरोप केला का तुम्ही काही महिलांना लगट करण्याचा किंवा हात लावायचा प्रयत्न केला, नक्की काय साहेब तुमच्याच चॅनलवरती बातमी प्रसारित झाली आहे. जो व्हिडिओ तुमच्याकडे आहे तुम्ही तो व्हिडिओ चेक करा. तिथे एकच नाही तर जवळपास 20 लोकांनी व्हिडिओ काढलेले आहेत. मी माझ्या गाडीतून बाहेर आलो आहे, मी हात वरती करून उभा आहे. तुम्ही तुमच्या व्हिडिओला शहनिशा करावी. 10-20 लोकांची व्हिडिओ आहेत सगळ्यांची शहनिशा करावी. व्हिडिओ दिसत बघा कसं असतं माहिती आहे का, ज्यावेळेस एखादं प्रकरण मिटत नाही तर आपल्याला पद्धत आहे का त्याला क्रॉस कम्प्लीट करायची, काहीतरी त्याच्यावरती चालढकल जोडायची, असा प्रकार करण्याची आपल्याकडं पद्धत आहे. एजंट लोक जे गव्हर्नमेंटला फसवतात ते काहीही हे करू शकतात. त्यामुळं माझी कोणत्याही स्थानिक नागरिक किंवा महिलांमध्ये तक्रार नाही. पण खाजगी एजंटांना कदाचित माझं काम पसंत नसेल पडलं, त्याची दुकानदारी बंद होती, त्यामुळे ते माझ्यावरती हल्ला करणार हे स्वाभाविक आहे आणि त्याचा मला माझ्या कामावरती कोणताही परिणाम होणार नाही. तर आता मला सांगा का त्यांनी असा एक आरोप केलेला आहे, तुम्ही त्यांना 12:30च्या सुमारास फोन केला मित्र नावाच्या आयोजकाला आणि त्याला फोन करून तुम्ही 10 लाख रुपयाची मागणी केली. 2 मिनिटं. जो फोन आहे मला असं कळलं का त्यांनी स्टेजवर सांगितलंय की पत्रकारांबरोबर मीटिंग चालू आहे, आपण तो फोन ऐकू तुम्हाला. फोन केला होता तुम्ही? हां तुम्ही तुम्हाला फोन ऐकू तुम्ही सगळा. मी त्यांना सांगितलं का तुम्ही असं कशाला सांगता स्टेजवरती की पत्रकारांबरोबर मीटिंग चालू आहे. मी ॲक्च्युली नाचा करत होतो, मी कुठं मीटिंग नाही. मी त्यांना सांगितलं माझी काही मीटिंग नाही, मला मीटिंग करायचं मी जनतेबरोबर करेन. 1-2 मिनिट आपण तो फोन तुम्हाला मी दाखवतो. एकच मिनिट. जरा जवळ घेतलं तर बरोबर होईल. किती वाजता